भंडाऱ्यातील कार्यकर्त्यांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकलेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान. विरोधकांकडून सरकारला घेरलं जाण्याची शक्यता. मोहोळ महापौर असताना बिल्डरचं वाहन वापरलं. संविधानिक पद सांभाळताना खासगी व्यावसायिकाचं वाहन वापरणं कितपत योग्य? धंगेकरांचा मोहोळ यांच्यावर आणखी एक आरोप. राजाराम बापू साखर कारखान्याचं नाव अज्ञातानं बदललं. स्वागत कमानीवर राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असा लावला फलक. पडळकर आणि जयंत पाटलांमधील संघर्ष पेटण्याची शक्यता. नागपूर पदवीधर मतदारसंघ परत मिळवण्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चे बांधणी. उमेदवारी सुधाकर कोहळेंना मिळण्याचे मुख्यमंत्र्यांकडून संकेत. तर मतदारसंघ राखण्यासाठी काँग्रेसची जोरदार तयारी. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जरांगे पाटील मैदानात. शेतकरी नेते आणि शेतकरी संघटनांची बोलावणार बैठक. सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत जरांगे पाटील काय बोलणार याकडे लक्ष. कापूस सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र लवकरच सुरू करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. हमीभाव मिळत नसल्यास सोयाबीन कापसाची विक्री करू नका, शेतकऱ्यांना आवाहन. आजपासून कांदा लिलाव पुन्हा नियमित सुरू होणार. दिवाळीमुळे व्यापाऱ्यांनी बंद ठेवले होते लिलाव. कांद्याची आवक वाढण्याची शक्यता. दर किती मिळतो याकडे शेतकऱ्यांचं लक्ष. कर्जत खोपोली रेल्वे मार्गावर कर्जत यार्ड पुनर्रचनेसाठी ब्लॉक. आजपासून 31 ऑक्टोबरपर्यंत दिवसा ठराविक वेळेत रेल्वे सेवा राहणार बंद. प्रवाशांचे होणार हाल. आंध्र प्रदेशातील कुर्नूलमध्ये भीषण अपघात. हैदराबादहून बंगळुरूकडे जाणाऱ्या बसला लागली आग. 20हून अधिक प्रवाशांचा जागीच मृत्यू तर 12 जण जखमी. बिहारमध्ये भाजपच्या मिशन 243ची दिग्गजांच्या जाहीर सभांनी आजपासून सुरुवात. पंतप्रधान मोदींची समस्तीपूर, बेगुसराय आणि अमित शहांची सिवान आणि बस्करमध्ये जाहीर सभा. आणि संपूर्ण देशभरात SIR लागू करण्याचा ऑक्टोबरच्या शेवटी होऊ शकतो निर्णय. बिहार मॉडेलप्रमाणे 3 महिन्यांमध्ये संपूर्ण प्रक्रिया होणार पूर्ण. ठेवीदारांना आता त्यांच्या बँक खात्यांसाठी, लॉकरसाठी आणि सुरक्षित ठेवलेल्या वस्तूंसाठी अधिक लवचिकता आणि नियंत्रण मिळणार आहे. वित्त मंत्रालयाने जाहीर केलेल्या बँकिंग कायदे अधिनियम 2025 अंतर्गत या तरतुदी 1 नोव्हेंबर 2025 पासून लागू होतील. आरटीओ विभागातील कार्यान्वित झालेल्या आकृतीबंधाची अद्याप अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित राहावं लागतंय. गेल्या काही वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा केल्यानंतर पदरी केवळ आश्वासनं पडल्याने कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. आरटीओ कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी 27 ऑक्टोबरपर्यंत बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला. देशातील सर्वाधिक खोलीच्या प्रस्तावित वाढवण पोर्टच्या बांधकामाला विकासक JNPA ने गती दिली आहे. यानुसार या पोर्ट परिसरामध्ये लाटा रोखण्यासाठी खोल समुद्रात सर्वाधिक लांबीची भिंत बांधण्यात येणार आहे. भिंत 10.47 किलोमीटर लांबीची राहणार असून ती बांधण्यासाठी 4 मोठ्या कंपन्यांनी प्रतिसाद दिला. शक्तीपीठ महामार्गाला काही ठिकाणी होणारा विरोध लक्षात घेता त्याच्या नकाशावर बदल करण्यात येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेत दिले. तर दुसरीकडे समृद्धी महामार्गाच्या गडचिरोली गोंदियापर्यंतच्या विस्ताराच्या 2 ते 3 निविदा या रद्द करण्यात आल्या आहेत असं देखील ते म्हणाले. भारताने जागतिक पातळीवर पर्यावरण संरक्षण आणि वनसंवर्धनामध्ये आणखी एक महत्त्वाची झेप घेतली आहे. ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्सेस असेसमेंट 2025 या अहवालानुसार सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या देशांच्या यादीत भारत 9व्या स्थानावर पोहोचलाय. मागील वर्षीच्या 10वा क्रमांक सुधारून भारताने यावर्षी एक पायरी वर चढली आहे.
संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची आता नवी ओळख निर्माण झाली आहे. सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस प्रकल्पास मिहानमधील 223 एकर जमिनीचा हस्तांतरण करण्यात आलं. कृषी विभागातील अधिकाऱ्यांची बदली झाली की शेतकऱ्यांना योजनेसंदर्भात संपर्क साधण्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागत होता. पण यावर आता पर्याय म्हणून महावितरणाप्रमाणेच कृषी विभागातील अधिकाऱ्यांना देखील 13,141 मोबाईल सिम कार्ड वाटण्यात आलेत. बदली झाली की संबंधित अधिकारी हे सिम कार्ड त्यांच्या जागेवर रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करणार आहे. मौल्यवान धातूंच्या बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. सोन्याने तेजीचा सूर लावत 1,236 रुपयांची वाढ नोंदवली, तर दुसरीकडे चांदी 4,120 रुपयांनी घसरली आहे. 3% GST सह 24 कॅरेट सोनं हे 1,27,720 रुपयांवर पोहोचलंय, तर चांदीचे भाव 1,58,620 रुपयांपर्यंत खाली आलेत. दिवाळीच्या 4 दिवसांमध्ये सोनं 1,34,000वरून 1,28,000पर्यंत खाली घसरलं असलं तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याचा भाव हा दुप्पट होता. त्यामुळे सोन्याच्या बाजारात खरेदी विक्रीचा उत्साह तुलनेने कमी दिसला. मात्र तरीही दिवाळीच्या 4 दिवसांमध्ये महामुंबईत सोन्याच्या बाजारपेठेत सुमारे 3,500 कोटींच्या खरेदी विक्रीची उलाढाल झाल्याचं सोने व्यापारी सांगतात. यावर्षी दागिन्यांपेक्षा नाणीच जास्त विकत घेतल्याचं देखील व्यापारी सांगतात. मध्य रेल्वेकडून कर्जत यार्ड पुनर्रचनेसाठी पोस्ट नॉन इंटरलॉकिंग कामासाठी 24 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीमध्ये विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. 24 ऑक्टोबर आणि 27 ते 31 ऑक्टोबर दरम्यान दररोज सकाळी 11:20 ते दुपारी 1:20 हा ब्लॉक असल्यानं कर्जत खोपोली रेल्वे सेवा बंद राहणार आहे. दिवाळी आणि छठ पूजेसाठी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची विविध मार्गावर वाढलेली प्रचंड गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने विविध विभागांमध्ये वेगवेगळ्या मार्गावर स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर नागपूर ते मुंबई आणि पुणे हडपसर ते नागपूर स्पेशल ट्रेन धावणार आहेत. सध्या 6 पदरी असलेला मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आता 8 ऐवजी 10 पदरी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने याबाबतचा निर्णय घेतला असून यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात येतोय. येत्या 10 दिवसांमध्ये हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. दिवाळी आणि छठ पूजेसाठी मुंबईतून आतापर्यंत 10,41,000 प्रवासी उत्तर प्रदेश आणि बिहारला गेल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलंय. मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून 23 ऑक्टोबरपर्यंत चालवलेल्या 1,414 विशेष ट्रेनच्या माध्यमातून हे प्रवासी गेल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. येत्या 27 आणि 28 ऑक्टोबर दरम्यान मुंबईमध्ये छठपूजा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने मुंबई महापालिकेने केलेल्या तयारीचा आढावा मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम घेणार आहेत आणि तौराही करणार आहेत. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे, त्यामुळे असह्य उकाडा आणि बरोबरीने उन्हाचा चटका सहन करावा लागतोय. आता मुंबईसह ठाणे, पालघर तसेच राज्यातील इतर काही भागात रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. दिवाळीत नरक चतुर्दशी ते भाऊबीजेपर्यंत दादर येथील फुल मार्केटमध्ये सुमारे 20 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज फुल व्यापाऱ्यांनी बांधलाय. या काळामध्ये झेंडू, शेवंती, आंब्याची पानं, मोगरा, गुलाब, सोनचाफा तसेच सजावटीच्या फुलांची मोठी विक्री झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. मुंबईतील प्रभादेवी पूलबाधितांसाठी म्हाडाकडून 119 घरांची यादी MMRDAला देण्यात आली होती. त्यापैकी 83 घरांमध्ये MMRDAने स्वारस्य दाखवलंय. या घरांच्या मोबदल्यात MMRDAकडून म्हाडाला 100 कोटी मिळणार आहेत. मुंबईत दिवाळीत झालेली बेसुमार फटाकेबाजी आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळे हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली आहे. महत्त्वाच्या ठिकाणी एअर क्वालिटी इंडेक्स 200वर म्हणजेच खराब नोंदवला जातोय. शिवाय धुरक्यामुळे हवेची दृश्यमानताही कमी झाली आहे. हवामान आरोग्याला घातक बनलंय. देशात 2024 मध्ये झालेल्या सर्व पेमेंट व्यवहारांपैकी संख्येनुसार 99.7% आणि रकमेच्या दृष्टीने 97.5% व्यवहार डिजिटल माध्यमातून झालेत, असं RBIने जाहीर केलेल्या एका अहवालामध्ये म्हटलंय.
गेल्या काही वर्षातील आर्थिक मंदी आणि कोरोनाच्या महामारीनंतर यावर्षी ग्राहकांची खरेदी क्षमता वाढल्याने दिवाळीमध्ये बाजारपेठा या गर्दीने फुलून गेल्यात. कपडे, फटाके, मिठाई, कंदील, सजावटींच्या वस्तू तसेच सोन्याचे दागिने आणि घरगुती इलेक्ट्रॉनिक्स यांची विक्री ही लक्षणीयरित्या वाढली आहे. त्यामुळे छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. पालिकेकडून होणाऱ्या 426 घरांच्या लॉटरीसाठी मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय. मागच्या आठवड्यामध्ये 16 ऑक्टोबरपासून ते 23 ऑक्टोबरपर्यंत केवळ 8 दिवसांमध्ये तब्बल 10,000हून अधिक जणांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्यांमध्ये 333 जणांनी प्रत्यक्षात अर्ज भरले असून 168 जणांनी पैसे भरून अर्ज निश्चित केल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. भारताची अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षामध्ये 6.7 ते 6.9% दराने वाढणार असल्याचा अंदाज डिलॉइट इंडियाने वर्तवला आहे. एप्रिल-जून 2025 मध्ये अर्थव्यवस्था 7.8% उसळी मारली होती. त्यानंतर महागाई कमी झाल्याने आणि खरेदीला बळ मिळाल्याने ग्राहक खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे. ऋतुबदलादरम्यान हवामानामध्ये अनेक स्थित्यंतरे होत आहेत. वाऱ्याची बदलती दिशा, वाऱ्याचा संथपणा आणि फटाक्यांची आतषबाजी या कारणांमुळे मुंबईच्या आकाशात धुलीकणांचं प्रमाण वाढलंय. परिणामी गेल्या वर्षभरात सर्वाधिक हवा प्रदूषणाची नोंद ऑक्टोबरमध्ये झाली आहे. दिवाळीनिमित्त यंदा मुंबईतील 4ही आरटीओ कार्यालयामध्ये 11,528 नव्या वाहनांची नोंदणी झाली. यात बहुसंख्य नागरिकांनी दुचाकी खरेदीला प्राधान्य दिलं असून कार खरेदीत मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत घट दिसून आली आहे. शहरातील मौल्यवान हिरव्या परिसरांपैकी एक असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षणासाठी निर्णायक पाऊल उचललंय. मुंबई उच्च न्यायालयाने 4 सदस्यीय उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. ही समिती 3 दशकांपासून प्रलंबित न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी करेल. तुळजापूरच्या खडकी गावातील शेतकऱ्यांना मंदा म्हात्रेंनी 6 लाखांच्या जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटलेत. जवळपास 350 कुटुंबांना या किटचं वाटप करण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहिणीसोबत भाऊबीज साजरी केली. लाडक्या बहिणींनी औक्षण करून देवेंद्र फडणवीसांना ओवाळलं. ऐन दिवाळीत सोलापूरला मुसळधार पावसाने झोडपलाय. अचानक आलेल्या पावसाने सोलापूरकरांची चांगलीच तारांबळ उडाली. शहराच्या विविध भागांमध्ये तासभर मुसळधार पाऊस पडलाय.